नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे तर तो आहे की मोसंबी आणि संत्रा बागेमध्ये मुर्गबहार फोडण्यासाठी यावर्षी शेतकऱ्यांना अडचणीला सामोरं जावं लागू शकतं। त्याच्या पाठीमागचे कारण आहेत की आपण आजचा विषय समजून घेऊ आणि त्याच्यानंतर पुढे व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, विषय आहे मोसंबी संत्रा मुर्गबहार मध्ये येणाऱ्या अडचणी। प्रश्नार्थक चिन्ह का दिलेले, कारण त्याच्या पाठीमागच्या समस्या पण जाणून घेणं गरजेचं आहे। नवीन आगारी किंवा तगार डोकेदुखी ठरते, त्याचबरोबर आगारी थांबून काडी पक्की करता येते का, हा पण मुद्दा आपण आज समजून घेणार आहोत। त्याच्यानंतर आंब्या बहार आहे, मग झाडे तानावर कधी सोडावी, हे पण विषय महत्वाचा आहे। त्याच्यानंतर विशेष काळजी आपल्याला हे सर्व करत असताना काय घ्यायची, हे पण आज आपण बघणार आहोत। मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषी गाथा वन मध्ये। चला मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला या ठिकाणी कंजूसी करू नका। मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आहे, नवीन आगर किंवा तगार ही शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरते। बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं की खरड छाटणी केली आणि त्याच्यानंतर पाणी सुरू होतं आणि त्याच्यानंतरच काय झालं, काही ठिकाणी पाऊस आला आणि त्याच्यामध्ये असेल फांद्यामध्ये असेल तर जे स्टोरेज साठवलेलं होतं तर ते स्टोरेज आगरी स्वरूपात बाहेर आलेले। मग मित्रांनो, आपल्याला एक आगरी परिपक्व करण्यासाठी किंवा तिच्यातून फुलधारणा घेण्यासाठी आपल्याला किती दिवसाचा कालावधी लागतो, तर या ठिकाणी असं धरूया की 3 महिने। कारण नवीन जर आगरी किंवा नवती असेल किंवा तगार असेल तर त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी 3 महिन्याचा कालावधी हा लागत असतो की काडी परिपक्व होण्यासाठी। तेव्हा काडी होते परिपक्व आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यातून फ्लावरिंग घेऊ शकतो किंवा त्या झाडामधून किंवा त्या फांदीमधून आपल्याला फळ भेटत असतं। परंतु ही जी काडी आहे, जर आपण बाग तानावर सोडली आणि जर आपल्या बागेवरती नवीन नवती असेल, आपल्याकडे किती दिवस आहे, तर आपल्याकडे आहे, आज आपण धरूयात की 14 तारीख आहे एप्रिल महिन्यामध्ये, तर आपल्याकडे हे 15 दिवस आहेत आणि पुढचा मे महिना म्हणजे हे 30 दिवस आहेत। टोटली 45 दिवसाचा कालावधी आपल्याकडे आहे। म्हणजे हे 45 दिवस धरूया आपण आणि या ठिकाणी 45 दिवसामध्ये मग ही नवीन जी नवती आता सध्या निघते तर ती मॅच्युअर होऊन फुल देईल का, हा विषय महत्वाचा आहे। तर नाही मित्रांनो, ती जी नवीन नवती असते ती फक्त सुकत असते, परंतु तिच्यातून आपल्याला फ्लावरिंग भेटत नसते। म्हणून आपल्याला ती काडी पूर्ण परिपक्व झाल्याशिवाय फ्लावरिंग त्याच्यामधून आपल्याला घेता येणार नाही, ही काळजी मात्र शेतकऱ्यांनी घ्यायची। कारण ही नवीन नवती परिपक्वच होणार नाही, मग आपल्याला त्याच्यातून फुलधारणा येईल का, तर नाही येणार। मग आपली बाग फेल जाऊ नये म्हणून आपल्याला काय करता येईल यासाठी हे पण महत्वाचं आहे। मग तुम्ही आपल्या बागेमधील जी नवती आहे तर त्याच्यावरती सध्या जर निघत असेल तर त्याच्यावरती वेगवेगळ्या पेस्टिसाइडचा म्हणा किंवा पीजीआरचा म्हणा किंवा पॅक्लोबुट्राझोल सारखे औषधं, लिओसिन सारखे औषधं हे जर आपण वापरले तर ती नवती स्टॉप होऊ शकते। आणि खालून पाणी पण तुम्ही किती देताय, त्याच्यानंतर पाणी दिल्यानं तुमच्या बागेमध्ये काय रिएक्शन होते हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। त्यानुसारच आपल्याला ठरवता येईल की आपण याच्यावरती काम कसं करू शकतो। मित्रांनो, त्याच्यानंतर दुसरा विषय आहे की आगरी थांबून काडी पक्की करता येते का। जर समजा तुमच्या बागेमध्ये नवीन नवती निघायला लागली, म्हणजे सुरुवातच झाली, या ठिकाणी पाठीमाग पूर्ण मॅच्युअर काडी आहे आणि त्याच्यानंतर जी दुसरी निघते तर ती काय होते, इथून हा शेंडा नवीन निघायला लागलेला आहे। आता ही काडी इथपर्यंत स्टॉप होती आणि मॅच्युअर आहे, एकदम व्यवस्थित आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यातून फ्लावरिंग भेटणार आहे। परंतु आता काय झालंय की मध्येच पाऊस आलता, त्याच्यानंतर झाडामधलं जे स्टोरेज आहे, जसं की झाड थोडंसं सुकायला लागलं, त्याच्यानंतर आपण पाणी दिलं किंवा पाऊस आला असं धरूया, अवकाळी पाऊस जो पाठीमागे झालता, तर त्याच्यानंतर झाड पुन्हा एकदा या ठिकाणी काय झालं तर नवीन नवती काढायला लागलं या ठिकाणावरून। आता ही जी नवीन नवती निघली याला छोटे छोटे पानं आहेत। तर मित्रांनो, एकदा काय झालं की ह्या काडीमधलं पूर्ण स्टोरेज कुठं जाणार आता, तर या नवीन नवतीमध्ये जाणार। मग ही नवीन नवती जर निघली, फास्ट मध्ये निघली, याची हाईट वाढली किंवा साईज जास्त झाली, तर मित्रांनो साहजिकच आहे की याच्यामधलं स्टोरेज याच्यामध्ये गेल्यास नंतर या आगरीमध्ये स्टोरेज जाणार आणि त्याच्यानंतर इथून फ्लावरिंग यायला आपल्याला अडचण येऊ शकते। त्यासाठी आपल्याला काय करायचं, ही नवीन नवती निघता क्षणी आपल्याला या ठिकाणी पाण्याचं समतोल ठेवणं गरजेचं आहे, पाणी कमी करणं गरजेचं आहे, जेणेकरून फक्त झाडाचं जे आपल्याला आपल्या जमिनीचा हिशोब बघता आपल्याला ज्या दिवशी असं वाटेल की आपल्या बाग किती दिवसामध्ये ताणावर येते आणि त्यानुसारच आपली बाग ताणावर येईल, या हिशोबाने आपल्याला काय करायचं की झाड पण थांबून राहिले पाहिजे, झाड पण जास्त ट्रेस मध्ये जाणार नाही। याच्यासाठी बाग जर तुम्हाला अजून एक महिना म्हणण्यापेक्षा आपण 15 दिवसांनी बाग ताणावर द्यायची किंवा 22 एप्रिल नंतर बाग ताणावर द्यायची। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पाणी पण मोजकं देणं गरजेचं आहे। जर तुमची बाग आता सध्या
या ठिकाणी आगरी काढत असेल तर पाणी मोजकं देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे की ह्या आगरी निघता क्षणी जर खाली वल भरपूर असेल आणि आगरी आता झाड फेकतंय तर आपल्याला काय करायचं की इथं ह्या आगरीला स्टॉप करायचंय. म्हणजे काही मॉलिक्यूलच्या माध्यमातून काही याच्यामध्ये आपल्याला स्प्रे कसे टाकता येतील, कारण विषय असा आहे की इथं आपल्याला ही काडीमध्ये सुद्धा स्टोरेज चांगलं राहिलं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा काम करणं गरजेचं आहे. आणि इथं जर काम झालं या काडीवरती तर निश्चितच आहे की ही आगरी आपण थांबवू शकतो आणि त्याच्यानंतर ह्या काडीतलं स्टोरेज जशाल तसं ठेवू शकतो, किंवा थोडंफार जरी आपली ही आगरी निघाली असेल तर इथं आपण तिला स्टॉप करू शकतो. त्याच्यानंतर ह्या काडीमध्ये स्टोरेज टाकण्यासाठी आपल्याला काय करायचं आणि 0.49 या ठिकाणी 32 प्लस याच्यामध्ये काय करायचंय मायक्रोन्यूट्रन घ्यायचंय आणि याचा स्प्रे आपल्याला काढायचा आहे. परंतु याच्यासाठी ही आगरी महत्वाची आहे की आगरी स्टॉप आपल्याला कशा पद्धतीने करता येईल आणि त्याच्यावरती आपल्याला कोणतं प्रोडक्ट वापरल्यानं या ठिकाणी आगरी स्टॉप होऊन जाईल. तर मी काय करतो या काडीमध्ये टाकतो जेणेकरून काडी परिपक्व राहील आणि त्याची झालेली झीज किंवा त्याचं गेलेलं स्टोरेज या ठिकाणी परत आपण या ठिकाणी पुनर्भरण करणार आहोत आणि त्यामुळे काय होईल की ही काडी फ्लॉवरिंग साठी तयार होईल. बरोबर एका स्प्रेने आपलं चालणार आहे का? तर नाही मित्रांनो, आपल्याला अजून एक दुसरा स्प्रे याच्यावरती काढावा लागणार आहे आणि तो आहे 0.0 या ठिकाणी 50चा 0.050च्या माध्यमातून सुद्धा आपण याच्या बरोबर एक चांगलं मायक्रोन्यूट्रन घेऊन या ठिकाणी स्प्रे करू शकतो. पण आपल्याला काय करता येईल की ही आगरी थांबून याच्यातून आपल्याला नंतर फ्लॉवरिंग 100% भेटून जाईल. त्यासाठी हे सुद्धा आपल्याला करणं या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो, मग आता तिसरा विषय येतो की आपल्याला आंब्या बहार आहे झाडावरती आणि मग आपल्याला या ठिकाणी काय करायचंय तर आंब्या बहाराबरोबर आपल्याला मुरगई घ्यायचंय. कारण भरपूर शेतकऱ्यांच्या बगीच्यावर असा विषय आहे की आंब्या बहाराची फळं पण भरपूर प्रमाणात आहे. कारण आपल्याला फोडायचा नव्हता पण तरी सुद्धा झाडामध्ये स्टोरेज चांगलं होतं आणि वातावरण पण व्यवस्थित असल्यामुळं या ठिकाणी आंब्या बहार चांगल्यापैकी फुटलेला आहे. पण शेतकऱ्यांची इच्छा आहे की आंब्या बहाराची गळ होते, त्याच्यानंतर आंब्या बहाराला रेट व्यवस्थित भेटत नाहीये, त्याच्यानंतर आपल्याला आंब्या बहार न फोडता आपल्याला मुरगाकडे जायचंय. मग मुरग बहार फोडता येईल का? कारण फळं तर छोट्या आकाराची आहे, ही फळाची गळ होईल का? हा पण मुद्दा महत्वाचा आहे. मग या शेतकऱ्यांनी काय करायचंय तर महत्वाचा विषय असा येतो की जे पण झाडावरती फळं असतात त्यांना पाण्याची गरज असते आणि आपण ज्या वेळेस हे पाणी तोडणार आहोत तर त्याच्यानंतर ही फळाची गळण 100% काही ना काहीतरी होणार आहे. मग किती होईल तर मित्रांनो, या ठिकाणी 30 ते 40% या ठिकाणी 30 ते 40% फळं आपली गळू शकतात आंब्या बहाराची. दुसरा विषय आहे की आंब्या बहारावरची जी पण फळं उरलेली आहेत तर त्यांच्यावरती कोळीसारख्या रोगाचा किंवा बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला त्यांना कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा स्प्रे सुद्धा करणं या ठिकाणी गरजेचं आहे. मग कोळीनाशक चांगलं घ्या, त्याचबरोबर याच्यावरती कुठल्याही प्रकारचा अटॅक हा बुरशीचा पण नाही झाला पाहिजे यासाठी चांगलं बुरशीनाशक घेऊन आपण फवारणी करू शकतो. मग एवढी फळं गळणार का आणि कशा पद्धतीनं गळतील तर मित्रांनो, त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण 30 ते 40 दिवसाचा ट्रेस झाडांना देणार आहोत, 30 ते 40 दिवसाचा ट्रेस दिला तर त्याच्यानंतर जी फळं असतात तर त्यांना पाणी भेटत नाही आणि त्यांच्या शिरा ज्या असतात त्या चोकअप होतात आणि फळं ही अशा दगडासारख्या आकाराची बनून जातात. परंतु त्याचा दुसरा मुद्दा पण असा आहे की ज्यावेळेस आपण पाणी देऊ आपल्याला फळं कायमस्वरूपी जशाल तशी दिसतील. कुठपर्यंत दिसतील? जोपर्यंत आपण झाडाला पाणी देत नाही किंवा पाऊस येत नाही तर तोपर्यंत आपल्याला गळण ही कमी दिसल, परंतु त्याच्यानंतर आपल्याला गळ ही जास्त दिसू शकते आणि फळं सुद्धा या ठिकाणी दगडासारखी निबर होऊ शकते. मित्रांनो, मग आपल्याला ही फळं 30 ते 40% फळं ही गळू शकतात, परंतु उरलेली फळं पण आपल्याला बागेवरती भेटल. परंतु जे पण बागा आपण रेग्युलर ताणावरती सोडतो, म्हणजे आपण रेग्युलर ताण किती दिवसात देतो? 40 दिवसाचा किंवा मग 50 दिवसाचा किंवा काही शेतकऱ्यांचे 30 दिवसाचा सुद्धा ताण दिला तर झाड ताणावर येतं. परंतु ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी 30 दिवसामध्ये ताण येतो तर त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी झाडावरती भरपूर प्रमाणात फळं असल्या कारणानं या ठिकाणी हा ताण 20 ते 25 दिवसामध्येच येणार आहे. जे शेतकऱ्यांची बाग ही 40 दिवसामध्ये ताणावर येते तर त्या शेतकऱ्यांची बाग ही 30 दिवसामध्येच ताणावर येईल. त्याच्यानंतर 50 दिवसाच्या ऐवजी 40 दिवसामध्ये. हा फरक का होतोय? कारण जी झाडावरती फळं असतात त्या कारणानं झाड काय करत असतं, स्वतःमधलं पाणी हे फळावरती खर्च करत असतं. जसं की आई आपल्या ताटामध्ये काही जरी नाही राहिलं तरी चालेल पण लेकरांचं पोट कसं भरेल तर याच्याकडे लक्ष देत असते. त्याचप्रमाणे झाड सुद्धा जोपर्यंत स्वतःच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण आहे तर ते पाण्याचं प्रमाण कुठं कन्वर्ट करते?
तर या फळांकडं, म्हणजे पूर्ण पाणी कुठं गेलं झाडाचं, तर या फळामध्ये, ह्या काडीतलं पाणी फळामध्ये जाईल, तोपर्यंत फळांची अवस्था ही चांगली होत राहील, फळ फुगत राहतील, फळ मोठले होतील. परंतु इकडे झाडामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होऊन या ठिकाणी झाडं लवकर ताणावर येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं आपण ही काळजी नक्की घ्यायची की 10 दिवस आपण जर बाग पुढे जरी ढकलली तरी पण आपली बाग ही व्यवस्थितरित्या ताणावर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मित्रांनो, त्याच्यानंतर आंब्या बहाराची मग ह्या अशा पद्धतीनं, परंतु त्याच्यामध्ये कोळीनाशकाची, बुरशीनाशकाची फवारणी जाऊ द्या, जेणेकरून बाग ताणावर असताना आपण फवारणी जरी नाही केली तरी सुद्धा आपल्या बागेवरची जी फळं आहेत त्यांना कुठल्या प्रकारचे स्कॉर्चिंग येऊ नये. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे मंगूचा अटॅक असेल, कोळीचा अटॅक असेल, थ्रिप्सचा अटॅक असेल तर हा होऊ नये म्हणून आपल्याला फवारणीमध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक आणि ही जी फळं आहेत आंब्या बहाराची, तर हिची चकाकी चांगली राहण्यासाठी या ठिकाणी कॅल्शियम बोरॉनचा सुद्धा उपयोग करणं गरजेचं आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर आपण विशेष काळजी काय घेऊ शकतो? विशेष काळजी ही घ्यायची की झाड आपल्याला आता आजची 15 तारीख आहे, असं गृहीत धरू आजची 15 तारीख आहे आणि त्याच्यानंतर आज जर आपण बाग ताणावर सोडली, पूर्ण बाग 100% पानगळ होईपर्यंत थांबायचं नाही. जर 100% पानगळ झाली आणि त्याच्यानंतर हळूहळू झाडावर जी काडी वाळताना दिसत असते आपल्याला, तर ती काडी कशामुळे वाळते, तर अति ट्रेस झाडांना बसतो आणि त्याच्यानंतर काडी वाळत असते. मित्रांनो, पाणी जर आपण देत असो तर या ठिकाणी आपली बाग जर 30% जर सध्या ताणावर आलेली असेल आणि जर आपण अचानक या बागेला पाणी जर दिलं तर या बागेमधून नवीन नवती निघण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. त्याच्यामुळे याला पाणी, समतोल पाणी तुम्हाला देणं गरजेचं आहे. आणि काळजी घेताना आपल्याला जमिनीमधून झाडांना न्यूट्रिशन जाऊन देणं हे खूप गरजेचं आहे. मग जे पण फॉस्फरस युक्त जे न्यूट्रिशन आहे किंवा खते आहेत तर ते वॉटर सोल्युबल ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला जाऊन देणं गरजेचं आहे. ते का गरजेचं आहे, तर झाडामध्ये फॉस्फरस लेवल व्यवस्थित राहील आणि फॉस्फरस लेवल जर चांगली राहिली तरच झाडामधून फ्लावरिंगची क्रिया ही चांगली होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं की या ठिकाणी फॉस्फरस युक्त खतं द्यायची. बाग ताणावर येताना किंवा आता सध्या ताणावर असेल तर पाण्याचं प्रमाण हे थोडं थोडं द्या, म्हणजे बाग आगरी काढणार नाही, झाड फक्त हिरवं राहील. आपल्याला मॅच्युअर फांद्या ह्या शेवटपर्यंत राहतील आणि त्याच्यातून फ्लावरिंग भेटेल. त्याच्यानंतर जर आपल्याला असं वाटलं की आपली बाग फुटत नाहीये, मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर असा येतो की झाडं तुमची, सगळ्यात महत्वाचं आहे की झाडं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. ज्या दिवशी तुमची झाडं स्ट्रॉंग असतील, मग तुम्ही 40-20-40 फॉर्म्युल्यानुसार जर काम केलं तर निश्चितच तुमच्या बागेमध्ये चांगली ताकद राहील. तुमच्या झाडांना तुम्हाला सशक्त बनवणं गरजेचं आहे, जेणेकरून झाडामध्ये जशी ताकद असेल, पानांची संख्या जास्त असेल, काडी मजबूत चांगली असेल तर या ठिकाणी निश्चितच झाडाला कमी अधिक ताण जरी बसला तरी सुद्धा झाडं चांगल्या प्रकारे फुटून येत असतात आणि मालधारणाही त्याच्यावरती चांगली टिकत असते. मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला अजून एक मुख्य काळजी घ्यायची की बागेमध्ये शेणखताचा वापर चांगला करायचा आहे. त्याच्यानंतर जैविक हे आपल्याला पावसाळ्यामध्ये द्यायचं आहे. बुरशीनाशकाचा ड्रिचिंग सुद्धा आपल्याला पावसाळ्यामध्ये करायचं आहे, जेणेकरून आपल्या बागेमध्ये बुरशीचा प्रसार हा होणार नाही. मित्रांनो, ह्या सर्व काळज्या का घ्यायच्यात, तर तुमचे जर झाडं एकदम स्ट्रॉंग असतील, चांगले असतील तर तुम्हाला जास्त त्रास घेण्याची किंवा या फवारण्या करण्याची, या खालून ड्रिचिंग करण्याची किंवा खालून वॉटर सोल्युबल देण्याची जास्त गरज पडत नाही. त्याच्यासाठी प्रॉपर नियोजन महत्वाचं आहे आणि प्रॉपर नियोजन तुम्ही जर व्यवस्थित केलं तर निश्चितच आहे की तुम्हाला याचे फायदे चांगले होतील आणि त्यानुसार तुम्ही काम करत चालताल आणि तुमची झाडं चांगली राहिली म्हणजे बाकीचे कुटणे वाढणार नाही. तर मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि या मुर्ग बहारामध्ये तर आपल्याला काय करायचंय की जर पाऊस मध्येच झाला तर त्याच्यावरती फवारण्यासाठी मी अर्जंटमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ बनवून त्याच्यानंतर तुम्हाला तसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्की करेल. आणि त्याचबरोबर दुसरा विषय असा आहे की जी नवीन नवती निघते, ज्यावेळेस पाऊस होईल किंवा पाऊस जरी नाही झाला, आपल्याला पाणी देण्याची वेळ पडली तर जी नवीन नवती निघते आणि त्याच्यातून फ्लावरिंग, या ठिकाणी 1 इंचाच्या आतमध्ये 1 इंच ज्यावेळेस नवती असते, आपण काय करतोय की चांगली नवती बाहेर येऊन देतो, 3-4 इंचाची होऊन देतो आणि त्याच्यानंतर आपण फवारणीचा विचार करतो. तर त्याच्यानंतर फारसा उपयोग फवारणीचा होत नाही किंवा औषध तेवढे काम करत नाही. परंतु तुम्ही जर या ठिकाणी 1 इंचाची नवती असताना आपण जर या ठिकाणी झटपट निर्णय घेतला, त्याच्यातून आपल्याला फ्लावरिंग दिसत नसेल तर झटपट निर्णय घेऊन या ठिकाणी फवारणी आपण काढू शकतो आणि त्याच्यातून फ्लावरिंग सुद्धा चांगल्यापैकी काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. धन्यवाद.